23 तारखेला इथे सुद्धा ह्या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, द्राक्षाच्या बागा सुद्धा आहेत. आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडतात. घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही. आता हे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते, पुढे काय होईल पुढे काय. आता असं आहे ना की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे, भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे. कारण मुळात जे आहे ना या आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे. येवल्यामध्येच पाऊस कमी पडतो. पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून. कांदे सडलेले आहेत. आता हे पाणी निघतच नाही आहे. 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये. ते पाणी निघणार कुठं? बरं निघालं तर टाकायचं कुठे? जिकडे टाकायचं तिकडे पाणी आहे तिथे. आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाश सगळं होणार. आणि त्यामुळे फार हवालदिल आहे. आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे. सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि यावेळेला सुद्धा सरकार अतिशय समर्थाने मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. प्रत्यक्ष ज्या सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत, बघतायत आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचं काम करतायत. आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अधिक किती मदत करायची, काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा, प्रत्येक तालुक्याचा. आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं. पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काय वेगवेगळे भाग आहेत. जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी, जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली. किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायलाच 5 वर्ष लागतात. आणि आता परत ते जेव्हा उभ्या करायचे आहेत नवीन त्याला आणखी 3-4 वर्ष जे आहेत आधी कमीत कमी जाणार. म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी. त्यामुळे आपल्याला वाटतं की हे बागायतदार आहे. परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर 8-10 वर्षासाठी ते जे आहेत फार हपकून जातात, संपून जातात, अडचणीत येतात. या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू. आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे. अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ मोफत वाटप सुद्धा ताबडतोब सुरू केलं. आतापर्यंत 27 मेट्रिक टन गहू, 27 मेट्रिक टन तांदूळ. परंतु ही सुरुवात आहे, त्याची संख्या फार मोठी वाढेल. तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे रोगराई होण्याची शक्यता आहे. म्हणून डॉक्टरांचे पथकं सुद्धा तयार होऊन ती सुद्धा कामाला लागत आहेत. काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा असतील, दवाखाने असतील, ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेली आहे. शाळेत जाणारी जी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत
ते पुस्तकांचं वह्यांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहे आणि ते समोर ठेवून अगदी त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही दाखवलं सगळं. तर ह्या सगळ्यांना मला सावरावं लागेल आणि सर्वकष विचार करून त्यावेळेला महाराष्ट्राच्या त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रानं उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो. राज्यामध्ये काही ठिकाणी अजून गडबड सुरू आहे. बरं, हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की ताबडतोब तुम्ही आता काम सुरू केलं ना आज संपलं अशी परिस्थिती नाही आहे. पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत, कागदपत्र तयार करायला पाहिजे. मग आपल्यातलेच काही लोक जे बोट ठेवायला सुरुवात आणि त्या अधिकाऱ्याला त्रास दिला, ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार? त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की 2-1 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी. त्याच्यामुळे जे आहे ते काम जे दिसतं तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. ओला दुष्काळ काय ते जे ते काही नियम असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं आहे ना तर पूर्ण सहाय्य दिलं त्यांना, काळजी कशाला करतात. आणि त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत. नाहीतर नियम ना 65 मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे, हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी तर होडीतून जावं लागतं त्यांना, आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल. दाखवणार ते ठीक आहे. आता मी ते कोणीतरी जाहीर करतो आपण, मी माझ्या मनाने जाहीर केलं, माझी खात्री आहे सगळेच जाहीर करतील, सगळेच मदत करतील, पक्ष मदत करतील, बाकीचे कार्यक्रम मदत करतील. असं आहे ना की सगळ्यांची जबाबदारी आहे. काय एकच सांगतो, शेतकरी जगला तर जनता जगणार आहे, लोक जगणार आहे, बाकीचं सगळं उभं करता येतं. हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार. त्याच्यासाठी त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला. ते आता असं टीका करू द्या. हा पुन्हा जाहिरात करायची जाहिरात करा, पण मदत करा दॅट्स ऑल. हा आणि बाकीच्या याच्यावर बोट ठेवायचं काही कारण नाही. जे बोलतात त्यांनी मदत करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.